नाशिकचे 12:30 वाजलेले आहेत. 12:30हून जास्त, म्हणजे घड्याळ बघितलं तर 12:35 झालेत. नॉर्मली मी एवढा वेळ जागत नाही. 10:15 10:30 मी झोपून जातो. पण आत्ता मी नाशिकहून येतोय साधारण 4:30 पावणे 5 तासाचा प्रवास करून. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर मी आत्ता 12 वाजता तुम्हाला प्रॉमिस करतो की तुमच्या लाईफमध्ये बऱ्यापैकी फरक पडेल. एक नवीन गोष्ट तुम्ही शिकाल. मी 2 दिवस आत्ता नाशिकला गेलो होतो आणि नाशिकला जेव्हा मी गेलो तर माझ्या काही मीटिंग्स ऑलरेडी शेड्यूल्ड होत्या. माझं शूटिंग शेड्यूल्ड होतं फॉर सोशल मीडिया. आणि नेमकं मी नाशिकला जाऊन आजारी पडलो. व्हायरल फिवर झाला, घसा गेला, खोकला यायला लागला. आता शूटिंग करायचंय म्हणजे आवाज पाहिजे, पण खोकला येत होता आणि अंगात थोडी कसकस होती. पूर्ण असं ताप नाही आला पण कसकस होती. एनर्जी, असं वाटलं की यार अबे आराम करते, कुठे क्लायंट मीटिंग घ्या, कुठे लोकांशी बोला. अशा स्पेसमध्ये मी नाशिकमध्ये गेलो, पण त्या सगळ्या प्रायर कमिटमेंट्स होत्या आणि मी त्या त्या परिस्थितीत फुलफिल केल्या. मी जाऊन शूटिंग केलं, 12-14 रील्स. सो 2.5 hours आय वॉज शूटिंग. मध्ये मध्ये खोकत होतो, पाणी पित होतो, हे सगळे उद्योग मी करत होतो. आणि क्लायंट मिटिंग्स पण घेत होतो. क्लायंट मिटिंग्समध्ये ब्रेक घेतले. शिवाय माझी काही कामं होती बाहेरची. मग मोटरसायकलवर फिरलो, कारण नाशिकला प्रचंड खोदकाम करून ठेवलेलं आहे. सगळं शहर खोदून ठेवलंय, कारण कुंभमेळा येतोय. कुठेतरी अशी शंका येते की तो कुंभमेळा अंडरग्राऊंड घेतायत का काय, इतकं खोदकाम करून ठेवलेलं आहे. सो त्याच्यात कार घेऊन जाणं वॉज अ ॲडव्हेंचर. सो ते टाळलं. मोटरसायकलवर फिरलो, उन्हात फिरलो. हे सगळं करत असताना आत्ता मी जेव्हा नाशिकहून येत होतो तेव्हा माझ्या डोक्यात काही विचार आले. सो आय थॉट की वाय नॉट शेअर इट. जे लोक जागे असतील, ज्यांच्यामध्ये उत्साह असेल, ते कदाचित त्याच्यामधनं काहीतरी बोध घेतील, काहीतरी शिकतील. आणि मलाही कुठेतरी हा आनंद होईल की आपण काहीतरी गोष्ट शेअर केली. सो हा मागचा एक 2-3 दिवसाचा जर मी आढावा घेतला तर यावेळेस मी काही महत्वाची गोष्ट करत होतो माझ्या स्वतःबरोबर. दॅट वॉज एनर्जी मॅनेजमेंट. विथ लो एनर्जी माझ्या कमिटमेंट्स मी फुलफिल करत होतो आणि त्याच्यामुळे माझी एनर्जी रिकूप झाली, माझी एनर्जी परत आली. आणि ही एनर्जी मॅनेजमेंट प्रत्येक जण आपल्या आयुष्यात कुठे ना कुठे कमी जास्त प्रमाणात करत असतो. सो मला पहिली ही जाणीव झाली की यार मैं तो एनर्जी मॅनेजमेंट कर रहा हूं. आणि ती एनर्जी मॅनेजमेंट मी चांगल्या पद्धतीने निभावल्यामुळे माझ्या क्लायंट मीटिंग झाल्या, माझ्या शूटिंग झाल्या. आज मी 4 तास ड्राईव्ह करू शकलो, मी आराम झोपू शकलो असतो. पण मी आय डिसाइडेड नाही, आपण एको जाणे का है, सोमवारपासून पुण्यामध्ये कमिटमेंट आहे, सो लेट अस गो. हा विचार करत असताना दुसऱ्या गोष्टी पण डोक्यात आल्या की ठीक आहे, आपण म्हणतोय मी एनर्जी मॅनेजमेंट केली, कशी केली बाबा, काय केलं. तर 2-3 गोष्टी सांगतो ज्या मी सातत्याने माझ्या एनर्जी मॅनेजमेंटसाठी गेल्या काही वर्षांपासून करतोय. उदाहरणार्थ, पहिलं, मी माझं जेवण रोज ट्रॅक करतो. राईट, व्हॉट एव्हर आय ईट हे मी ट्रॅक करतोय आणि हे 504 दिवसांपासून मी करतोय. सो तुम्ही जर मला भेटले इन पर्सन आणि तुम्ही म्हणले की मागच्या 100 दिवसात तुम्ही काय काय खाल्लंय ते आम्हाला दाखवा, तर त्याचं पूर्ण रेकॉर्ड माझ्याकडे, 504 दिवसाचं रेकॉर्ड माझ्याकडे आहे. रोज सकाळी नाश्ता केला की नाही केला त्याचं रेकॉर्ड आहे. जेवण केलं की नाही केलं, म्हणजे लंच आणि डिनर, आणि त्या प्रत्येक ह्याच्यात काय काय खाल्लं, त्याच्यामध्ये किती प्रोटीन्स आहेत, किती फॅट आहे, किती कार्ब्स आहेत, हे सगळं मी ट्रॅक करतोय. आणि दॅट इज वन ऑफ द रिझन्स ज्याच्यामुळे माझी एनर्जी मॅनेजमेंट व्यवस्थित होती. हे मला जाणवलं. खूप वेळा आपण ज्या गोष्टी करत असतो त्याचा इम्पॅक्ट आपण बघायला विसरतो. तर मला पहिलं हे जाणवलं की अरे, मी माझं फूड ट्रॅक करतोय, उसका कुछ ना कुछ इम्पॅक्ट आ रहा है. आणि मी हे ट्रॅक करत असताना दुसरी सवय मी स्वतःला लावून घेतली, ती म्हणजे मी रेग्युलर वर्कआउट्स करतोय. सो सिन्स आय एम ट्रॅकिंग माय डाएट, मी माझं वेट कमी करू शकलोय. जवळजवळ 1.25 ते 1.5 वर्षात आय हॅव रिड्यूस्ड माय वेट बाय 6 to 7 kgs. मला खूप घाई नाहीये वेट कमी करायची. आई एम नॉट ऑन अ क्रैश कोर्स, बट उसका अच्छा इम्पैक्ट आ रहा है मेरी लाइफ में. सो फूड ट्रॅकिंग हा पहिला एनर्जी मॅनेजमेंट मधला माझा दुवा आहे. सेकंड गोष्ट मी जी करतोय
ती म्हणजे रेग्युलर वर्कआउट्स करतोय. मिनिमम एक वर्कआउट मी केलेलं आहे एका वीकमध्ये, आणि ऑन एन एव्हरेज 3 वर्कआउट मी करतोय. सो समटाइम्स आय डू 4 वर्कआउट्स, समटाइम्स आय डू 1 वर्कआउट, समटाइम्स 5. मग त्या वर्कआउटमध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग असेल, वॉकिंग असेल, सायकलिंग असेल. आता ऊन जास्त आहे पुण्यात तर सायकलिंग जरा कमी आहे, बट वर्कआउट चालू आहे बॉस. आणि सरासरी प्रत्येक वर्कआउटमध्ये माझं टार्गेट आहे की बर्न ॲटलिस्ट 500 कॅलरीज. आणि दुसरीकडे माझं प्रोटीन इंटेकचं टार्गेट आहे की 100 ग्रॅमचं प्रोटीन माझं रोज गेलं पाहिजे. रोज जातंय का नाही, पण ट्रॅक केल्यामुळे हे कळतंय की ते जात नाहीये. 75-80च्या रेंजमध्ये मी पोचलेलो आहे. सो त्यांनी माझी एनर्जी मेंटेन होतीये, एकीकडे माझं स्ट्रेंथ ट्रेनिंग होतंय, माझं मसल बिल्डिंग चालू आहे. सो ते रेग्युलर व्यायाम, आणि नुसते रेग्युलर व्यायाम मी करतोय असं नाही, त्याचं पण ट्रॅकिंग करतोय. सो खूप लोकांना आता हा प्रश्न पडला असेल की हा प्राणी कुठे ट्रॅक करतो बुवा जेवणाचा कार्यक्रम. तर याझिओ नावाचं एक ऍप आहे, YAZIO, त्याच्यावर मी रोज ट्रॅक करतो. खूप सुंदर ऍप आहे. फोटो घेतला की ते सगळं सांगून देतं अन्नाचं काय. पहिली गोष्ट. दुसरं, माझे वर्कआउट्स मी ट्रॅक करतो माझ्या या घड्याळाच्या ऍपमध्ये. झेप नावाचा ऍप आहे, आणि इट इज कनेक्टेड टू माय अनदर ऍप कॉल्ड स्ट्रावा. स्ट्रावावर मी मागच्या 2 वर्षात किती वर्कआउट केले ते सगळं माझ्याकडे ट्रॅकिंग, किती वेळा सायकलिंग केलं, किती वेळा स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं, किती वेळा वॉकिंग केलं, सब ट्रॅक मेरे पास आहे. सो दॅट इज दी सेकंड थिंग दॅट आय हॅव बीन डुईंग. तिसरी आत्ता अलीकडची जी सवय मी लावून घेतली, माझ्या कम्युनिटीमध्ये मी एक लोकांना टूल दिले, ते म्हणजे डेली जर्नलिंग करायचं. रोज विचार करायचा की कालचा दिवस मी कसा जगलो, काय गोष्टी चांगल्या घडल्या, कुठल्या गोष्टींचं मी ऋणी आहे, कुठल्या लोकांनी माझ्या लाईफमध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं, मी आज कुठली गोष्ट अशी करू शकतो माझ्या गोलच्या दिशेने जायला, माझ्या ड्रीमच्या दिशेने जायला. हे सगळं मी नमूद करतो कुठेतरी. त्याचं एक टूल मी माझ्या कम्युनिटीत माझ्या लोकांना, मेंबर्सला दिलेलं आहे. सो तिथे ती सवय मी माझी लावून घेतली, आणि मी जवळपास आता 1.5-2 महिन्यांपासून आय वुड से अगदी 30च्या 30 दिवस महिन्यातनं माझ्याकडनंही होत नाहीये, 22-24 दिवस मी डेली जर्नलिंग करतोय. त्याच्यामुळे मला ट्रॅक राहतो. त्याच्यामुळे मी माझ्या आयुष्यात घडत असलेल्या चांगल्या गोष्टींची दखल घेतोय. मी माझं ग्रॅटिट्यूड जिथे मला एक्सप्रेस करायचे ते एक्सप्रेस करतोय. माझ्या ड्रीम्स बद्दल माझी जागरूकता वाढली, मी विसरून नाही जात. सो या सगळ्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये होत आहेत, अँड दिस इज लिडिंग टू अ व्हेरी गुड एनर्जी मॅनेजमेंट. आणि आय एम शुअर तुम्ही लोक पण तुमच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी एनर्जी मॅनेजमेंट करत असणार आहे. शेवटची गोष्ट जी मी करतोय, खूप उशीर झालाय, मला तुमचा फार वेळ घ्यायचा नाहीये, पण शेवटची गोष्ट जी मी करतोय, जे या घड्याळाच्या माध्यमातून मी करतोय, ती म्हणजे झोपेचं ट्रॅकिंग. मी किती तास रोज झोपलो हे मी ट्रॅक करतोय. माझं टार्गेट आहे 8 तास ते 8.5 तास झोपायचं, आणि मी सरासरी 7 तास आत्ता झोपतोय. आय एम ट्रॅकिंग इट एव्हरी डे, अँड आय एम ट्राईंग टू इम्प्रूव्ह माय स्लीप सायकल, ज्याच्यामुळे माझं जे टार्गेट आहे लाईफमधलं 95 इयर्स जगायचं मिनिमम, ते फुलफिल होण्यासाठी हा सगळा एनर्जी मॅनेजमेंटचा आटापिटा माझा चालू आहे. बरोबर. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी करत असाल निश्चितच एनर्जी मॅनेजमेंटसाठी. काही लोक व्यायाम करत असतील, योगा, प्राणायाम, सो मेनी थिंग्स. माझी छोटीशी इच्छा अशी आहे की ते तुम्ही कॉमेंट्समध्ये टाका. काय करताय तुम्ही तुमच्या लाईफमध्ये? अगदी आत्ता उत्तर तुमच्याकडे नसेल या क्षणी कदाचित, पण त्याच्यावर विचार करा. कारण सगळा खेळ आपल्या लाईफचा, आपण कशा प्रकारचं, कुठल्या क्वालिटीचं लाईफ जगतोय, दॅट रिव्हॉल्व्स अराउंड एनर्जी मॅनेजमेंट. आणि मी जेव्हा हे कॉन्शियसली बघायला सुरुवात केली, जाणीवपूर्वक या गोष्टीकडे लक्ष दिलं की आपल्याला एनर्जी मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे, तरच आपण चांगलं लाईफ, सबकॉन्शियसली किंवा अनकॉन्शियसली नाही करायचं, हे कॉन्शियसली करायचंय, तेव्हापासून त्याच्यात खूप मोठी जंप आली, खूप मोठी माझी एनर्जी टिकायला लागली. अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हाय एनर्जी लेवलचं लाईफ मी अनुभवायला सुरुवात केली, कारण मी जाणीवपूर्वक जगायला सुरुवात केली. सो हा एक माझ्या लाईफमध्ये रिसेंटच्या घडामोडींबद्दलचा छोटासा लाईव्ह माझ्यातर्फे. आय होप आय एम नॉट बोरिंग यू अँड यू आर गेटिंग सम व्हॅल्यू आउट ऑफ दिस कॉन्व्हर्सेशन, अशी माझी इच्छा आहे.
ज्या लोकांना या कॉन्व्हर्सेशन मधनं व्हॅल्यू मिळाली आहे आणि आत्ता मला काही लोक लाईव्ह दिसत आहेत, सो थँक्यू फॉर बिंग ऑन लाईव्ह. तुम्ही जर मला फॉलो करत असाल तर मी तुमचा ऋणी आहे आणि तुमच्यामुळे माझी एनर्जी वाढतीये हे विसरू नका. सो दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ दी एनर्जी मॅनेजमेंट गेम दॅट वी आर प्लेइंग हिअर ऑन इन आवर लाईफ ऑन अर्थ. आणि जर तुम्ही फॉलो करत नसाल तर फॉलो कर लो, उससे भी एनर्जी बढ़ जाएगी, तुम्हारी भी बढ़ जाएगी, मेरी भी बढ़ जाएगी. लॉस काहीच नाही आपल्याला, राईट. सो तो एक भाग आहे. सो जे लोक ऑलरेडी फॉलो करतायत त्यांनी कॉमेंट करू शकता तुम्ही की हा जो काही विषय आता आपण बोललो त्याच्यामध्ये तुम्ही काय शिकलात किंवा तुम्ही कशी तुमची एनर्जी मॅनेजमेंट करताय. आणि अशा प्रकारच्या चर्चा किंवा अशा प्रकारच्या विषयावर फ्युचरमध्ये बोललं तर तुम्ही बोर व्हाल की यू फाइंड सम व्हॅल्यू. हे सगळं फीडबॅक मला तुमच्याकडनं पाहिजे की नॉर्मली मी फायनान्सचा कंटेंट बनवतो, पण मला कुठेतरी ही पण जाणीव झाली की त्या फायनान्सच्या पलीकडे जाऊन मी कसा जगतोय, कारण मी एक सर्टन वे ऑफ लाईफ माझ्यासाठी डेव्हलप केलाय विच इज वर्किंग फॉर मी. आय एम इन अ गुड हेल्थ. आज माझं वय 55 वर्षाचं आहे, बट आय एम एन्जॉईंग माय लाईफ ॲट इन अ सर्टन वे. अँड देर माइट बी पीपल हू माइट बी इंटरेस्टेड इन वॉन्टिंग टू नो की ओव्हरऑलच लाईफची मॅनेजमेंट कशी करायची, नॉट जस्ट दी फायनान्शियल मॅनेजमेंट. सो आय थॉट की अधनमधनं अशा विषयांवर पण गप्पा व्हायला पाहिजेत. कदाचित लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो, लोकांना इंटरेस्ट होऊ शकतो. सो तुम्हाला जर त्याच्यात इंटरेस्ट येत असेल, वाटत असेल तर ते पण मला कळवा. बोर होत असेल तर तेही मला कळवा, म्हणजे मी हा कार्यक्रम असं रात्री 12:30 वाजता येऊन तुम्हाला आयटम देणार नाही भाऊ. दोन्ही नाण्याच्या दोन्ही साईड आहेत त्या पण कळल्या पाहिजेत मला देखील. सो आय होप अशा काहीतरी चर्चा आपण अधनमधनं करू. आणि आत्ता पण माझी एनर्जी इज प्रिटी हाय बिकॉज ऑफ ऑल दिस स्मॉल स्मॉल थिंग्स, डेली थिंग्स, कन्सिस्टंट थिंग्स आय हॅव बीन डुईंग. आणि I know that my strength in life is being consistent. That is the basic strength ज्याच्या बेसिसवर मी खूप सारे रिझल्ट्स माझ्या लाईफमध्ये अचीव्ह केले. आय होप दॅट वॉज गुड टाइम स्पेंड फॉर यू. सो लेट अस कॉल इट अ डे, कॉल इट अ नाईट. गुड नाईट, बाय बाय. काही लोक लाईव्ह आहेत त्यांना धन्यवाद आणि तुमचा निरोप घेतो. बाय बाय, टेक केअर.